ऑपरेशन प्रहार अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकाद्वारे तस्कराकडून 4,80,654 रुपये किमतीचा 23 किलो गांजा जप्त। मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांच्याद्वारा अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना प्राप्त असून आज दिनांक 29 मे 2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला शहर यांच्या विशेष पथकांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की पोलीस स्टेशन रामदासपेठ हद्दीतून एक इसम त्यांच्या अन्य सहकार्याच्या मदतीने अंमली पदार्थ गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात आहे। अशा खात्रीलायक माहितीवरून पथकाने माननीय पोलीस अधीक्षक अकोला तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला शहर यांच्या परवानगीने रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील मनपा शाळा क्रमांक 7 लगत असलेल्या पाण्याच्या टाकी समोरील रोडवर राजपत्रित अधिकारी पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या उपस्थितीत नाकाबंदी कारवाई करून आरोपी नामे आसिफ अली फारुक अली वय 34 वर्ष राहणार इस्लामपुरा अकोला आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यातून 23.22 किलो वजनाचा अंदाजे 4,80,654 रुपये किमतीचा प्रतिबंधित अंमली पदार्थ गांजा आणि एक स्मार्टफोन किंमत अंदाजे 10,000 रुपये असा एकूण 4,90,654 रुपये किमतीचा मुद्देमाल रेड कारवाई करून जप्त केला। सदर कारवाईमध्ये गुन्ह्यातील आरोपी व 2 विश्वास यांच्यावर पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे कलम 8C 20B 20(2)C NDPA अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे। सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप पळसकार, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी घिवे, विनय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राज चंदेल, नदीम शेख आणि प्रफुल्ल बांगर यांनी पार पाडली आहे। ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा समूळ नायनाट करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांचे आदेश आहे, त्यानुसार वेळोवेळी कारवाई करण्यात येणार आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।